तर कसं काय मित्रांनो, बाकी वेलकम टू माय न्यू ब्लॉग. बाकी आता आम्ही आहे मुंबईमध्ये. बघू शकता हे हॉटेल आहे भारत भवन. वैभवचं एकदम लहानपण इथं गेलं या हॉटेलमध्ये जेवण याचं पण. बाकी आता आम्ही चाललो आहे ट्रिपला. बघू शकता आम्ही जेवण करतो. आमची जरा रोटी थोडी येते ऑन द वे. बाकी पनीर भुर्जी आहे, शेवभाजी, लिंबू हे खात नाही आम्ही, कांदा. आता आम्ही खातोय. कसं अजूनही भाजी आली, अजूनही भाजी आली. तर आता आम्ही गावात निघणार आहे ट्रिपसाठी. बाकी आता आम्ही कारमध्ये गेलो, आम्ही बोलूया तुम्हाला. बाकी पुढे बोलूया. चला खाऊ द्या आता. कंटिन्यू. बाय बाय. थोडं गरम बाकी आमच्या जेवणचं बिल साहिलने भरलं. 3 आपण दोघं अर्धा हे तुझ्या मला नाही माहिती. माझे पहिले जे 100 होते तो हिसाब क्लिअर करणार. साहिल शेठ स्पॉन्सर भारत भुवन. साहिलने आम्हाला जेवण चारले. बाकी आता आमचं पोट वगैरे भरलंय. एकदा लॉकडाऊन मध्ये माझ्याकडून आणि 420 रुपये घेतलेले. एक मिनिट. बाकी आता आम्ही या गाडीने जाणार आहे वैभवची गाडी. 2 मिनिट. हा 2 मिनिट. तर आम्ही आता थोड्या वेळाने बोलूया. आता आम्हाला थोडं काम आहे. चला भेटूया. काय इंडिगोचा ड्रायव्हर. खिशात नको घालू. इंडिगोचा ड्रायव्हर. ड्रायव्हर नाही, सॉरी मॅकॅनिक. इंडिगोचा काय इंजिनियर. इंजिनियर स्टँडर्ड. तर बाकी कसं काय बस व्हिडिओ देऊ दे माझी. हा बाकी आता आम्ही थांबा सॉरी. जरा 2 मिनिटं गाडी पुढे. बाकी आता आम्ही परत उज्जैनला जाताना इथंच आम्ही इथून सुरुवात केली. तर आम्ही इथूनच थांबलो आता. गाडी कशी चालू करायची. तर बाकी आता आम्ही चला चप्पल काढू का. काढा सगळ्यांनीच काढा. मला स्नॅप टाकायचा बाबा. आपले स्नॅप माहिती म्हणजे आता मी स्नॅप पण नाही टाकायचा. तू नको टाकू, मी टाक. जाऊ द्या. मी याच्यामध्ये रे थांब. ए तुझी बरं आला, आधीच थांब बोललो. गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती. हा कसं आहे ड्रायव्हर. चल घे पुढं. हा चला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. चला बाकी आता नारळ वगैरे आमचं फोडून झालं. तर आम्ही निघतोय. बाकी सगळे बसायला लागलेत गाडीमध्ये. ठीक आहे आता निघतोय. निघून मग पुढे आता बोलूया. बाकी चला 2 दिवस झोपलोय. बघू शकता. चला बसूया गाडीत. बाकी आता आम्ही गाडीत बसलो. सगळे मागे झालं. चला चला कुठे टाकायचं सीएनजी. नाही 12 वाजता दवाखान्यात जाणार आहे का. बाकी बघू शकता 2 गाड्या लागल्यात. एक गाडी उभी आमची. तर आता CNG टाकायसाठी आम्ही वेट करतोय. CNG टाकायसाठी आमचा ना कुठं ना कुठं भांडणं करायचे बघतच असतो. ज्याला बघावं त्याच्यावर चढतच असतो. जिथं बघावं तिथं भांडणंच करायच्यात त्याला. कुठं पण जातो भाई ऐसा भाई वैसा भाई तुमको समजता नाही क्या. याचं नाव शुभम या. लक्षात ठेवा. नुसते भांडणं करतो. कुठे पण जाऊन भांडणं करतो. तो आला बघा एरोप्लेनचा मेकॅनिकल इंजिनियर. तो इंडिगोचे प्लेन नीट करतो. इंडिगोचं सीन माहिती आहे तुम्हाला. बाकी बघू शकता तुम्ही. तुमचं बघा, मला नका विचारू. इथं नाही काय दाखवलं. बाकी थांबा. तर वैभवच्या गाडीतलं पाणी संपलं होतं. तर हे दोघं पाणी टाकायला लागल्यात गाडीमध्ये. साहिल तू पण काहीतरी टाक. शिव्या देऊ नका रे. अजून घेऊन येतो. यायला भडव्या हे असे कामं सांगतात मला. थांबा पाणी आणतो. घे पाणी. अरे ना. बाकी आता मी पहिल्या स्टॉपला थांबलो चाय प्यायला. बघू शकता नवीन फोन. हा मारतो ना बाबा. पैसे मारतो. चाय पिऊ द्या. गणेश गवळीची जागा चालवतो. बाकी बघू शकता आम्ही या काकाकडे चाय प्यायला थांबलो. पण गणेश गवळी यांनी जरा चावी हरवली होती. तसं तुम्ही करू नका. नाही गण्या लापरवाह आहे. गण्या तुझा फोटो आम्ही परत टाकू.
गण्याला व्हर्च्युअली ऍड करूया आपण थांब. हा गण्याचा फोटो गण्याचा फोटो दाखव थांब गण्याचा फोटो दाखव गणेश तो आमचा मित्र आहे. हा पण आमच्या सोबत आलेला आहे. त्याचा कुत्र्याचा फोटो दाखवतो थांब नंतर दाखव हा, यो पण इथं पण आहे. तर चला आपण आता निघूया डायरेक्ट ब्लॅक डॉग पुढे बोलूया चला बाय बाय. तर बाकी आता आम्ही चिपळूणला पोहोचलोय. चिपळूणचा ब्रिज आता आम्ही क्रॉस केलं. हे तिघे असे पडलेले आहेत. तिघे तिघे पडलेले आहेत बोललो, झोपलेलो बोललो नाही मी. याला ना सगळं स्पष्टीकरण. यो बघा यो आमचा इंडिगोचा मेकॅनिकल इंजिनियर कसा झोपला. पण माझी झोप बघून ड्रायव्हरला पण झोप येईल. यो आमचा ड्रायव्हर, मला अजूनपर्यंत झोप आली आमचा ड्रायव्हर नॉनस्टॉप गाडी चालवतो. नॉनस्टॉप कारण की त्याला त्याला सवय. नॉनस्टॉप 250 किन्नरवरती भरोसा आहे त्याला. नाही बाकी आता किती 251 किलोमीटर आम्ही आलोय. अजून थोडं असं वाटतं राहिलंय. आम्ही अर्धा तास झाला निघालोय. आम्हाला काहीच बाकी असं मेसेज traveling कोणाचा नाही येतो आता असा जाऊ द्या, इग्नोर करा. वाटत. आणि आमच्या सोबत आमचे 2 फंटर आले नाही, पण आम्ही त्यांना बिलकुल मिस करत नाही. जरा पण सॉरी बरं, काहीच फरक पडत नाही आम्हाला. भडवे लोक आले नाही. असे पण ते भडवेच आहेत सगळे. एक रडतो तो आहे थोडा आमचा तो ते असे बांगडी बॉय बांगडी बॉय. ते बांगुऱ्या मागतात, ते बांगड्या मागतात ते तिकडे घालायसाठी. साहिलच्या पप्पाचं नाव आणि साहिलच्या आणि मेन म्हणजे Main असं की आमची- साहिलच्या पप्पांनी आम्हाला फोन केला हा. होता. ते म्हणले तुम्हाला काही गरज लागली की आम्हाला सांगू. फायनान्शियली सगळं. फिजिकली नाही, फायनान्शियली मदत. ते जे पण बोलले काय पण बोलले मला एक फोन कर फक्त स्कॅनर पाठवा हा बोलले. आम्ही सगळं करूया. मग आम्ही आता बेफिकर आहे की पैसे बिशे लागले ते साहिलच्या काहीच पाठवा. नाही. आम्ही एकदम असं एकदम उठसूट कुठं पण गाडी टाकतोय, कुठून पण काय पण खातोय पितोय. फुल काय AC पण. करून चाललोय आम्ही. फुल एसी एकदम गाडीमध्ये. सीएनजी आम्ही 4 वारा भरले आता या निघल्यापासून. साहिलच्या पप्पांचा हात आहे आमच्यावर. लय मोठा हात आहे. साहिलच्या पप्पांना आता फोन करत हे आम्ही कट करूया. आम्ही म्यूट करू. हे असलं नाही बोलायचं रे. चांगल्या vlog- असे चांगले शब्द हे माझ्या चांगले मैत्रिणी ब्लॉग बघतात त्याला काय कळते. बघा ना. हे काय हे सॉरी देवा सॉरी नाव घेऊ का? नाही कोणत्या मैत्रिणी जाऊ दे ना भाऊ. एवढं डीपली पर्सनली नको जाऊ. तर बाकी आता काय बोलायचं. मंदिरात भेटू. बाकी आता बोलायचं का अजून नाही आम्ही जाऊ. बुक नाही केलाय रूम आणि आम्ही डायरेक्ट चाललोय. आता आम्ही करणार का आम्हालाच नाही माहिती. आता वाजल्यात 6 नाही 5 वाजलेत. 12 मिनिटं 5 वाजून 12 मिनिटं. आता बघूया जाऊया पुढे बोलूया. चला भेटूया आता साईलला डायरेक्ट. आता कपडे बदलू. कपडे बदलू. बाय. चला. दरवाजा खोलला झालंय का. तर बाकी बघू शकताय. अच्छा हा दिसतंय. भाईने कुठून टाकली गाडी सांगणारा यो आहे त्याला. यो इथून एरोप्लेन घेऊन आलता इथं इंडिगोचा पायलट. भाईनी कुठला रस्ता सांगितलाय काय माहिती. कवा जर न वैभव गोल 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 ते नाही का ते घर 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 फिरवत. हो काय परत आमच्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आमच्या स्टोरेजचा थोडा प्रॉब्लेम झाला होता. बाकी वैभव शेट कशी गाडी चालवतो बघा. बाकी आता सूर्य आताच उगवलाय. हे सूर्य उगवल्यामुळे थोडी राहत हे आली सूर्य जरा पण साहिल. उगवले. साहिलचा असं आतमधून धडबड झालं होतं. खूप साहिलला अंधार भेटला होता. होता. एकदम घनदाट जंगल होतं. खूप एकदम साहिलला काहीतरी दिसत साहिलला होतं पण काहीतरी- साहिलला. कारण तो साहिल- बंगला कसला भारी आहे ते जाऊ द्या. बंगला कसला भारी आहे बाई. साहिलला मगाशी कसला भारी काहीतरी बाई. मगाशी दिसलं पण ते आम्हाला दिसलं नाही. असं हा. का झालं काय माहिती. काय माहिती तो साहिलला मगाशी काहीतरी तो दिसतंय म्हणत तरी होता आणि तिकडे आम्हाला ब्रिज दिसलं. दिसतंय. आणि आम्हाला काय दिसतंय लाईटी दिसतायत आणि मला काहीच दिसलं नाही. आम्हाला काहीच दिसलं नाही. तसलं काहीच तुला दिसलं काय नाही. आम्हाला दिसलं नाही. तो म्हणतोय लांब तिकडे ब्रिज आहे हे. साहिल राव त्यांना भास झाला असावा. साहिल राव त्यांना ना भास होतो. मोठा भास होतो की काय रे काय सांगत होता तो. कोणतरी संडासला बसलेलं ते दिसलेलं बाटली घेऊन असं काहीतरी सांगतो. ले काय सांगत होता.
मी तर ते ऐकतच झोपून गेलो. मला झोप आली ते ऐकून एवढा कंटाळा येत होता ऐकायचा. मस्त मस्त बंगले. ते जाऊ द्या, बंगले कसले भारी भारी एकदम बंगले भारी भारी. बंगले सोबत वैभव कसला भारी दिसतोय. कसला भारी आहे वैभव. तर बाकी आता मित्रांनो आम्ही बघा पोचलोय गणपतीपुळेला. तर बाकी आता एंट्री केली आणि इथं जस्ट. तर आता जाऊया हॉटेल बघूया. हॉटेल ऑलमोस्ट हे लोक लास्ट टाइम आले होते. सिद्धेश कोण आला होता? सिद्धेश आला होता. त्याच हॉटेलला आम्ही झालो. तिकडे बघू रूम अवेलेबल आहेत का. मग तिकडे जाऊन बघू, चेक इन वगैरे करूया, मग पुढे बोलूया. बाकी आता पोचलो आम्ही भाई 341 किलोमीटर. तर आता जाऊया हॉटेलला, चेक इन करू, मग पुढे बोलूया. चला बाय बाय. हा स्विमिंग पूल बस. तर मित्रांनो कसं काय गुड मॉर्निंग. बाकी आता आम्ही आमच्या रूम मध्ये. तो असा आमचा रूम नाहीये. यो आमचा रूम नाहीये. यो आम्हाला तात्पुरता दिलेला आहे. म्हणजे जे आमचा मोठा रूम आहे ना तो 12 वाजता चेकआउट होणार आहे. 1 वाजता. तर तवरचा आम्ही इथं फ्रेश वगैरे होईल. आता मंदिरात जाईल आम्ही पाया वगैरे पडायला. हे इंडिगोचे पायलट असे झोपलेले आहेत. हा बरोबर नुसता. अरे रात्रीपासून निघलाय तेव्हापासून झोपलाय तो गाडीत. नुसता झोपला. आणि झाडं उलटा लटकतो ना. झाडं उलटा वट वागवले तो. आणि बघा आम्हाला पासवर्ड भेटलेला आहे वायफायचा. तुम्ही पण घेऊ शकता. मज्जाच मज्जा. आम्ही आता टीव्ही बघणार. आम्ही आमचे ब्लॉग लावणार. टोप ओले आणि नवीन घड्याळ आहे आमचं. बघा थांबा नवीन घड्याळ दाखवले. लवकर दाखव ना यार. थांबा जरा. नवीन घड्याळ पण ते मला माहित नाही अजून कसं आहे ते. हा असं हा हे मजा नाही. तू येडाय करे जरा. नवीन घड्याळ घेतलंय. वॉटरप्रूफ आहे. आम्ही थांबा तुम्हाला मी पाण्यात टाकून दाखवतो. हे स्विमिंग पूल मध्ये दाखव. जायला पाहिजे वैभव. हा जायला पाहिजे. माझं नाही भाई माझं नाही. साहिल शेठकडे खूप पैसे आले आहेत. हा. साहिल शेठ सगळं साहिलचा मोबाईल टाक. पॉवर बँक, चार्जरचा कव्हर ते हा ते महापॉवर चार्जरचा कव्हर पण आहे. कधी मिकी माऊसचा. काय बोलायचं, एवढे पैसे आले कुठून साहिल शेठ? तर साहिलला एक स्पॉन्सर भेटलेला आहे लाईफ मध्ये. एक नाही त्याकडे 4 स्पॉन्सर आहेत. 4. तर ज्यांना जे गलत फॅमिली आहे त्यांचा एक स्पॉन्सर आहे. ते 4 स्पॉन्सर आहेत. समजून जावा आता तुम्ही. साहिलच्या हातावर तीळ आहे. हातावरच तीळ आहे. हातावर तीळ आहे. तर लक घेऊन आलाय. लक तीळ. तर बाकी आता आम्ही फ्रेश वगैरे होऊया. फ्रेश होऊन मंदिरात वगैरे जाऊया. बाकी पुढे बोलूया. चला. तो गाणे बोलतोय तो येडा आहे जरा. मी मिस करतो. बाकी रातभर बाईनी गाडी चालवली आहे. मी खूप मिस करतोय तो कोणाला. तो कुणाला तरी मिस करतोय. त्याचं नाव. म्हणून मी साहिलच्या अंगावर झोपतो. चला आता मित्रांनो पुढे बोलूया. बाय बाय. तर बाकी बघू शकता आम्ही तयार वगैरे झालोय. हे आम्ही हॉटेल बुक केलं होतं. हे यांची सगळ्याची प्रॉपर्टी जिथं आपण हॉटेल बुक केलं. फोटो काढतो भाऊ साहिल भाऊ. तर बाकी आता आम्ही तयार होऊन वगैरे निघलो आहे. वैभव शुभम गेल्यात गाडीमध्ये. सिद्धेश चालला आहे पुढे. इथून बाय वॉकिंग 10 मिनटाचा रस्ता आहे मंदिराचा. तर आम्ही चलत चाललो आहे. वैभव बोलतो गाडी घेऊन नाही जायचं कुठे पण. थोडं चालाय परत लवडे कुठे पण जाता येईल ना. शिव्या नाही द्यायच्या बा. शिव्या नाही द्यायच्या. तर बाकी सिद्धेश बघा कसा क्युटी बॉय दिसतोय. आणि सिद्धेशचा जे कॉल चालू आहे तो अजून क्युटी बॉय आहे. बॉय. तर बाकी बघू शकता. आणि भाईनी नवीन फोन घेतलाय. कॉंग्रॅच्युलेशन भाऊ. काय 17 Pro Max भगवा. हिंदू बोलतो आणि बीजेपीला वोट देतो. हे सगळं नाही बोलायचं ब्लॉग मध्ये माझ्या. बीजेपी भैया. आय एम नॉट नो पॉलिटिकल. नॉट इंटरेस्ट नॉट पॉलिटिकल. थोड्या वेळात करू. चला बाकी यांना पेमेंट वगैरे करून मी तुम्हाला बोलतो. 2 बॉटलचे पण द्यायचं. तर कसं काय परत आम्ही गुड मॉर्निंग. आम्ही आता रेडी वगैरे झालो आहे. मगाशीच सांगितलं. पण हे तिकडे गेले ते तेल लावायला. यांचं तेल संपलं होतं केसाला लावायचं. बाकी मंदिर कुठे इकडून आहे का? अच्छा इकडून समोरच तर दिलं आहे मंदिराकडे.
आणि आम्ही चाललो आता मंदिरात. मंदिराकडे आणि चाललो. बघा आम्हाला काहीतरी सोय झाली बघा कसली. आम्हाला नवीन सोय भेटली आहे. नवीन सोय. लगेच जायचं ATM मध्ये. चला तर मी आता ATM मध्ये जाऊन येतो, पैसे वगैरे काढून येतो. चलो आगे बोलते. तर बाकी आता आम्ही दर्शन वगैरे करून निघलोय. बाकी साहिलनी एवढा प्रसाद घेतलाय त्याच्या फॅमिलीला. वैभव, साहिलनी एवढा प्रसाद घेतलाय त्याच्या फॅमिलीला जास्त प्रसाद लागतो. आम्ही 1-1 पिशव्या घेतल्यात. वैभवच्या आणि माझ्या 1-1 आहेत त्याच्यामध्ये. 10 बॉक्स. त्याला एवढा प्रसाद लागतो कारण त्याची फॅमिली मोठी आहे. सिद्धेश फक्त एरोप्लेनच्या मित्रमैत्रिणीला देणारे प्रसाद. मी 10 बॉक्स घेतले. आता ते तुम्हाला गिनती सांगू नाही शकत. जरा थोडं कन्फ्युजन आहे मला. कन्फ्युजन आहे त्याला, स्वतःला कन्फ्युजन आहे. तो काय काय कुठे कुठे देणार. माझ्या खास माणसाला द्यायचं. 2 आहेत ते. अरे बडवा एकच आहे. सिद्धेश 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 प्रसाद कुणाकुणाला देणार आहे. माझ्या घरी हां आणि एरोप्लेनचे मित्र आणि मैत्रिणी. एरोप्लेनचे मित्र काय असतात रे. तर सगळे आपलेच आहेत. हां. नाही बोलता येत. सगळे असे नाही, सगळे आपलेच आहेत. तर हॉटेल पण आपलंच आहे. चला पुढे बघूया, पुढे बोलूया. बाकी आम्ही ना इथं नाश्ता केला आहे. इथून 1 आणि 2 दुकान सोडून. तर आम्ही रेकमेंड करतोय तुम्हाला नाश्ता करू नका. नाहीये रे. अरे मी असल्यावर देणार नाही का रे बाळा. पण मी असल्यावर देतो बाबा. नाहीच आहे तर कसे देऊ. काय द्यायचं. तर बाकी आम्ही तिथं नाश्ता केला होता. तिथं कधी नाश्ता करू नये तुम्ही. नाव तर सांग. यशोदा वैभव 2 मिनिटं बघा. तर नाश्ता नका करूया तुम्ही. चांगला नव्हता. आमचे पैसे उगाच गेले. बाकी बघू शकता मी थोडं थकलोय थोड्या वेळाने. आता मिसळ पाव चांगला होता. थोडा मिसळ पाव खाण्यासारखा चांगला होता. पहिले पाव दिले ना 2 ते जरा मुंबई सारखे होते. सिद्धेशला एकदा जोडपा. ते पकड नाही जरा. हा ना यार, फोनवर बोलतो नुसता, व्हिडिओ कॉल चालू असतो. चुकीचं आहे. पोरावर बोलतोय. ट्रिपला मग काय झालं मला काय सांगतोय. पण ट्रिपला आल्यावर फोनवर नाही बोलायचं. सिद्धेशने अलिबागला पण त्याच्या मित्राच्या रिसॉर्ट मध्ये नेलेलं. त्याचा स्विमिंग पूल खूप छोटा होता. काय बेंचचं झाड माझ्या आधी नाही. पैसे लय मोठे होते. 50,000 पण रुपये. यावेळी आम्हाला पैशाचा विषय नाहीये कारण आमच्याकडे स्पॉन्सर आहे. फायनान्शियल सपोर्ट आहे आम्हाला. कुठे साहिलचे पप्पा. कुठे गेला पण तो साहिल दिसत नाही मला. आमचा साहिल मागून येत आहे. हिप्पोपोटोमस. गरिबी जास्त आली त्यामुळे एका वाटलीतलं पाणी दुसऱ्या वाटलीत उचलायला लागतं. असं. त्या हातात. थांबा जरा मला कॅमेरा सेट करू द्या शेट. अरे का आणि हे तुषारनी खूप चुकीचं केलंय. साहिलला एक थोडीशी होप दिली. साहिलला काहीतरी देईल. साहिलला हमाल बनवून ठेवलेला आहे. सामान उचलायला व्हिडिओ पण नको काढत जाऊ रे. कसले पण नाही. हे फॅमिली सौरव जोशी 2.0. साहिल काय कसे होता मसाला डोसा. थर्ड क्लास होता. आणि कसा होता ताक. कसा होता भडव्या. बघा इग्नोर मारले. आणि हा बघा या आई जवळ 2x मध्ये व्हिडिओ चालली आहे. इकडे आहे ना. हे प्रसादाची थैली शुभम साहिलची. साहिलचा प्लॅन सक्सेसफुल झाला. तुषारला थैली देण्याचा. आणि कमेंट मध्ये सांगा चष्मा कसा वाटतो नवीन माझा. तर बाकी आता आम्ही आलोय स्विमिंगच्या पूल मध्ये. आमचा मासा बघा डॉल्फिन. जाऊ द्या स्किप करा. यो आमचा बघा देव मासा हिप्पोपोटोमस. ये इंडिगोवरनं डायरेक्ट खाली पडलाय भाई. डायरेक्ट इंडिगोच्या फ्लाईट मधनं खाली पडलाय तो. यो तर नुसते बँकेचा अकाउंट खोलून फ्रस्ट्रेट झाला. दाखव देव मासा. अंडरग्राउंड मारू की असं मारू. अंडरग्राउंड मार. अंडरच्या अंडर मार. अंडरवेअर काढून मार. चड्डी काढून मार. हा फक्त दोन स्टेप अशी करतो फक्त तो. बाकी काय नाही करत. चला आता आम्ही पोहतो. एवढं आलो. तर बाकी आम्ही बोलूया नंतर थोड्या वेळाने. आता आम्ही लय बिझी आहेत. चला बाय बाय.
मग माझा सुद्धा शब्द चांगला जाऊ दे, सोडा ना आता, शिवी नका देऊ. तर बाकी आता मित्रांनो आम्ही थोडा वेळ झोपलो होतो, स्विमिंग पूलमधनं आलो. किती वेळ झोपले ते सिद्धेचं मला बोलायचंच नाही, त्याची माझी कट्टी आहे रे, कट्टी. तो आल्यापासून नुसतं झोपतोयच आहे. बाकी आता आम्ही कसले काम बिम नुसतं त्या एरोप्लेनचा इंजन वरी खाली करतो नुसता. हे आमचा शशी, सॉरी साहिल. खटाखट लक्ष्मीजी घरके तर बाकी आता आम्ही कोणत्या बीचला आलोय रे साहिल? साहिल कोणत्या बीचला आलोय? अरे वारे बीचला चाललोय आम्ही आता. तू आता रागवलाय माझ्यावर, तू सांग. अरे वारे बीचला चाललोय अरे वारे बीचला चाललोय आम्ही. तो पॉइंट बघितला एकदम असा टनवाला जो सगळे जेवढ्या रील मध्ये मजा आली स्टोऱ्या तेवढी रिअल मध्ये टाकतात. मजा हा. नाही आली. पण कारण तिथं थोडेसे झाड आले होते, त्याची ग्रोथ जास्त झाली होती. बाकी मग आम्ही झाडे कापायला माणूस आहे आमच्याकडे. हे सगळं कापतो, टोप बिप सगळे सगळं. बाकी 8 मिनिट केलेलं आहे. बाकी आता 8 मिनिटाचा रस्ता आहे अजून आरे वारे बीचला. हे समोर आल्टो चालली आहे, पोकळ गाडी. तर आता बघू शकते, हे झाड बघ कसले भारी दिसतात, क्युटी कसे. एक जाड किडनॅप खोडाचं झाड बघा, एक जाड खोडाचं झाड बसलंय माझ्या बाजूला. बघा त्याचा खोड लय जाड आहे, एवढा झाड. कशा पोरीला स्नॅप टाकतोय बघा. बघा त्याचे मुळ एकदम छोटे छोटे एकदम छोटे आहे. पण त्याला वाढण्यासाठी पाणी खूप लागतं, खूप टोपभर पाणी. टोपच्या पण जास्त. तोच तो आमचा काय काय रे, रातभर पाणी झाडभर फळं देतो तो. शिव्या सॉरी ते थोडं वेगळं बोलायचं होतं. वैभवच्या तोंडातनं गलती से मिस्टेक हो गई है बावरी की तरह. तो वैभव ने सॉरी बोल दिया है. तो बाकी आप देख सकते हो. सॉरी हिंदी क्यों बोल रहा हूँ, मराठी बोलूंगा मैं. तर बघू शकताय तुम्ही तिथे रूम्स अवेलेबल आहे. कुणाला रूम्स पाहिजे असेल तर इकडे कॉन्टॅक्ट करा. नंबर तुमचं तुम्ही घ्या, तुम्ही तिकडे जाऊन. आमच्याकडे अजून एक रूम अवेलेबल आहे. तर कसं काय मंडळी, आता बाकी आपण बीचवर जाऊन बोलूया. हे पोरं थोडं पोलखोल करतायत. बाकी 2 जण आमचे आले नाहीयेत. बरं झालं नाही आले, आम्ही त्यांना थोडं पण मिस नाही करत. आम्ही त्यांना एवढंसं पण मिस नाही करत, एवढं किन भरी मिस करत नाही त्यांना आम्ही. एक तर त्यातला दिसतच नाही, तो दिसतच नाही. आणि एक जण दिसता तो काय तो व्हिडिओ कॉल केलेला. अरे नाव कशाला घेतोय, शी घाण नाव, शी. अट्टल बीच पाही बेवडा. बाकी एक तर आमचा तो दुसऱ्या ह्याच्यामध्ये गेलेला आहे थोडं. तो मंदिरात नाही येत, म्हणजे बिंदिरात बोललं की तो येत नाही. टोपी उडाली. अजमेरला जातो तो फक्त अजमेरला जातो. असं आम्हाला काय, आम्ही कुणाच्या धर्मचे हे नाही येत, पण लोकांनी आमच्या सोबत पण यावं आम्हाला असं वाटतं. तिकडं जाता, तिकडं पैसे खर्च करता, काय पण करता, आम्ही काय बोलत नाही. साहिलने असं सांगितलं मागच्या वेळी खूप खर्च केलाय, खूप सगळ्याचा खर्च एकानेच केला. हे सकाळी 4:30 वाजता साहिल शेठ आम्हाला भाषण देत होते. सकाळी व्हिडिओ चालू ना, सॉरी नाही तरी 1 तास टॉपिक चालू होता. मला एवढा बोर झाला ना टॉपिक, मी झोपून गेलो होतो. नाही पण मला मजा आली. साहिल ऐकत होता, ड्राईव्ह करत होता. साहिल जे गुप्त समाचार देत होता ना, ते मी पहिल्यांदा ऐकत होतो. एकदम डीप होतो. तर आमच्या थोडा फोनचा स्टोरेजचा प्रॉब्लेम होता. तर बाकी वैभव शेठच्या नवीन फोन मधून आम्ही शूट करतोय, बघू शकता. आम्ही कुठे होतो मगाशी? आम्ही साहिलला उज्जैनला न नेण्याचं कारण पण तीच व्यक्ती होती. कारण ती व्यक्ती असल्यामुळे मग, आणि तुषारला साहिल दिसला सुद्धा होता गोडाप देवला, पण ती व्यक्ती बोलली की त्याला हात का दाखवला अशी त्याची ती व्यक्ती आहे. पण तो कोण आहे तो व्यक्ती? ती व्यक्ती जो नाही आला तोच ज्याच्याबद्दल साहिलने खूप पोलखोल केली. सकाळी 4:30 ते 5 वाजल्यावर साहिल सांगा होता, साहिलने गेल्या 2 महिन्यामध्ये कमीत कमी 2,000 रुपयाचा वोडका पाजला आहे त्याला. 2,000 रुपयाचा तो ग्रीन ऍपल बोलतात त्याला. आम्हाला तर काय माहित नाही त्याच्याबद्दल काय. ग्रीन ऍपल असं काहीतरी बोललं जातं. साहिल बोलतो माझी गर्लफ्रेंड एवढी मेहनत करते आणि त्याची सॉरी असे शिव्या बिव्या देणं आम्ही कट करून टाकूया. बस कर तू, शिव्या नको बंद कर लावडे. तू बोल वैभव. साहिल घाबरत नाही. साहिल काय घाबरत नाही. साहिलने जे सांगितलं ते खरं. शिवी नको देऊ, काय पण बोल.
हे सॉरी गाईज, आता याच्या पुढे बोलूया. हे मी म्यूट करू, तुम्ही समजून जावा आम्ही काय काय बोललो. पण साहिल आला म्हणून या ट्रिपला थोडासा रंग आलाय. रंग आलाय, रंग. ही ट्रिप अशी तोपाचा रंग आलाय. ही ट्रिप ही ओपन बीच आहे. व्हिडिओ दाखव जरा त्यांना. बघू शकताय व्ह्यू. ही अरे वैभ्या यो आहे तो. अरे यो आहे भाई, यो आहे. नाही यो नाही, माझ्या सेमच आहे तो. यो बीच बघू शकताय. सगळे एक एक घेऊया जाताना. आता साहिल शेट तिथं आतमध्ये ड्रिप मारणार आहे वैभवच्या कार मध्ये. साहिलनी नवीन कार शिकलेला आहे. ही जीप किती मजबूत आहे आम्हाला चेक करायची आहे. हे काहीतरी बोल याच्याबद्दल, जीप लाईन बद्दल. जीप लाईनचे पैसे कोण भरणार? एक फोनवर काम होणार का? हा एक फोन. मग मी पण करणार. एका फोनवर काम होणार आहे रे, एका पोराच रे. चला मित्रांनो, आता माझं तोंड डोकावं लागलं. मी कंटिन्यू 2 ते 3 मिनिटं चला गाईस, हे लई छुती लोक आहेत. आपण पुढे बोलूया. काहीतरी म्हणजे काय देणार मला ते पण काहीतरी देता येईल नंतर. चिप्स, सोया चिप्स. चला मित्रांनो पुढे बोलूया. सशी बघू शकताय, तर बघू शकताय गाईस, आम्ही आता इकडे सनसेट बघायला आलतो. तो ऑलमोस्ट आता सनसेट होतोय. बघू शकतो हे सगळे कॅमेरे बिमेरे काढून एकदम उत्साहित मध्ये बसल्यात. आणि साहिलनी कुणाला तरी फोन लावला होता. आता आम्ही सांगू शकत नाही कुणाला लावला होता, पण सनसेट सोबत. ठेवायचं आहे की व्हायरल करायचं? वैभवनी ना नावं लिहिले होते, ते बीचवर ते सगळे नावं लिहितात ना, A फॉर मतलब त्यांचं नाव बिओ. तर वैभवने असे नावं लिहिले होते, असे लिहिले होते. मी असं म्हणलं नाही की लिहिले होते. मग तुम्ही समजून जावा की तुम्हाला काय समजायचं. आणि आम्हाला वैभवची स्टोरी सांगून त्याचं घर उद्ध्वस्त नाही करायचं, कारण फिक्स आहे ते. आता तुटू पण शकतो, बघू आता ते तुमच्यावर आहे. साहिल राऊत चल खाली जाऊ. ए अरे भाई सॉरी. फोन आलाय काकींचा. आणि तू कमेंट मध्ये सांगा की मी तिकडे बसायला जाऊ की नको. कमेंट मध्ये सांगा की मी इकडे बसायला जाऊ की नको. पण माझ्यासोबत पार्टनर नाहीये, कोणीतरी पार्टनर या प्लीज 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 दे आता फोन. गणपती बाबा प्रे करा की पुढच्या वेळी मी एकटा नाही येईन, कोणतरी माझ्यासोबत आहे. बाकी बघू शकता आमचे पोरं असे प्रार्थना करत आहेत. चालो खाली. शुभमचं पण थोडक्यात राहिलं होतं. शुभमचं पण होईल पण लवकरच. ह्याचं तर रोज होतच असतं. एरोप्लेनचा ड्रायव्हर उर्फ ड्रायव्हर. चला बाकी पुढे बोलूया. तर बाकी मित्रांनो, आम्ही जेवण वगैरे करून झोपलोय. बाकी आमच्या या साहिल साहेबांनी आमची थोडीशी फाडली आहे. तो बेडवर कोणच झोपले नाही आणि या बेडवर 4 जण. कारण थोड्या वेळा आधी तुम्हाला एक व्हिडिओ दिसेल, त्यामध्ये आम्ही एक सुनसान रस्त्यातून गाडी येत होतो. तो साहिलने आम्हाला काही गोष्टी सांगितल्या. तिथं काय काय झालं, त्याला भूत दिसला, काय दिसला, त्यांनी सगळं सांगितलं. तर गुड मॉर्निंग गाईज. बाकी कसं काय, दुसरा दिवस आहे आमच्या ट्रिपचा. तर आम्ही आता रूम चेकआउट वगैरे करतोय. वैभव तिथं आता जस्ट आंघोळ करून आलाय. कसं दिसतं? भारी दिसतं. ते आमचा साहिल राऊत आणि वैभव झरेकर सख्खे भाव आहेत. दोघांनी सोबत आंघोळ केलेली आहे. तर बाकी आता आम्ही निघतोय. आता बघू कुठेतरी नाश्ता वगैरे, डायरेक्ट जेवणच करूया. बाकी मग आम्ही घरी निघणार आहे. घरी निघता मग आता बाकी आपण बोलूया पुढे. बाकी आता रूम चेकआउट वगैरे करूया. चला शुभम राहिला फक्त. शुभम 2 मिनिटात येऊन निघूया मग. चला बाय बाय, पुढे बोलूया. आणि आम्ही आता निघालो आहे घरी जायला गणपतीपुळेवरून. काही 2 शब्द बोला भाई. तर बाकी तुला नाही बोलत आहे, शुभ्या 2 शब्द बोल काहीतरी. आणि आता साहिल थोडा घाबरलेला आहे. अरे तुझ्या साहिल थोडा घाबरलेला आहे. आम्हाला तुझी भीती दूर करायची आहे. रात्रीचा विषय झाला होता तो भूतांचा. रात्री साहिलने आम्हाला खूप स्टोऱ्या सांगितल्या. तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं तसा ना, आम्ही 4 जण एका बेडवर झोपलेलो होतो. आणि हा एका बेडवर. त्याला भीती नाही वाटत. याला भीती नाही वाटत, त्याचा फक्त व्हिडिओ कॉल झाला. माझ्यासाठी आता बोलू का? आणि
सुसूला जायला पण दोघं जण सोबत जात होते. हा. एवढी विकट परिस्थिती आणि झाली. आंघोळी पण आम्ही भोंगाई आणि केला दरवाजाच्या बाहेर येऊन कोणतरी थांबलं होतं. हा साई मला बोलतो मला वाईब येते कोणतरी दरवाजाच्या बाहेर आहे, पण मी दरवाजाच्या बाहेर जाऊन बघितलं तर कोणच नव्हतं. हा. बरोबर की नाही साई? मला पण दाखव, हा कोणच नव्हतं दरवाजाच्या बाहेर. पण दरवाजाच्या बाहेर तो फक्त एक भीती राहत होता सगळ्यांना. हा घाबरत घाबरत होता, होता. कारण हा स्कॅम करणं होता. सगळ्यांचा करणं होता. दप्तर बिप्तर घेऊन त्यातला अनमोल वस्तू घेऊन पळायचं होतं याला. हा, दप्तर. दप्तर म्हणजे बॅग घेऊन अनमोल वस्तू घेऊन पळायचं होतं. बघा याचा जो फोन आहे हा वाला, तो याच्या नजरेवर होता सगळ्यात 17 पहिला. Pro. नंतर याचं जे घड्याळ आहे हे बघा, भले सेकंड हँड घेतले पण 20,000ला घेतलंय, ते पण याच्या नजरेत होतं. हा एक फोन पकडा, म्हणजे साहिल नाही तरी 5-1 लाखाचा घपला करून पळणार होता. हे बघा हा पण तो हा पण त्यांनी- तो gift पण भेटलाय, त्यांनी gift gift भेटलाय, भेटलाय. gift भेटलाय. याचा एक फोन पकडा, चुना लागलेला 1,10,000ला घेतला. 1,10,000. एवढ्यामध्ये भावाने आमच्या हा फोन घेतला, हा. 20,000ला घेतला. 1,20,000 सॉरी 1,20,000ला घेतला. तर बघा गाडी किती 20,000ला बोलतोय तो स्वतःच. बघा गाडी बघा आपली कशी चालली एकदम. CNG फुल केले, टेम्परेचर एकदम फुल. इथं पण AC आहे बघा. गाडीची पूर्ण द्यायला बोलतोय तो. गाडी घेऊन आला बाकी गाडी. आता आम्ही जेवण करायला थांबू, मग जेवण करून मग अजून पुढे जाऊया, निघूया. हे बाबा थांब. बाबा. मग आता जेवण करायला करता वेळेस अजून बोलू. आणि साहिलने आम्हाला अजून एक हे सांगितलं. मी साहिलला विचारलं की तो माणूस कसा होता दिसायला, त्याचं तो- स्पष्टीकरण द्या. स्पष्टीकरण. तर बोलतो रक्त होतं, खूप सारं रक्त होतं. तर आता मग अजून साहिलने थोडं, पण आता दिवस असल्यामुळे घाबरायला होत नाहीये साहिलला थोडं पण. आता साहिल पॅन्टीत मुतला असता पण. तो हागला असता जाऊन. हा, मी हागला असताना साहिलने तेच आता अरे, शिव्या नको देऊ ना. अरे हागला हे बिगला व्लॉग काय मध्ये पण टाकू बोल. शकतो ना. पण शिव्या नको देऊ ना. शिवणे दिली. लावडा बोलला ना. आणि मित्रांनो, हा. मला तुम्हाला एक सांगायचं आहे, जे आम्ही सांगणार नव्हतो. हा. साहिलने काल त्याची पॅन्ट ओली केलेली होती आणि आमचा कधी? बेड पण सांगावा लागेल रात्री. आणि तू काय हा, चाटलं पॅन्ट होतं वगैरे. का? हा. आणि त्यांचं मी बोलतो बोलायला का लागतंय, तर साहिल रडायला लागला, बोलायला लागला, शुभम सांगू नको बोलला. सांगू नको मी मुतलोय बितलोय. जाऊ दे. आणि आमची गाडी बघा 110च्या स्पीडला चालली. 110च्या स्पीडला चालली. आता पुढे हॉटेलला भेटूया. चला. पुढे आता हॉटेलला भेटूया, पण हॉटेलच ना जेवायचं असणार. तुम्ही काही पण हा. समजू नका. बाय बाय. अशा हो. हॉटेलला फक्त हा जातो हा जा. आणि हा पण जातो नाही मी नाही. आणि हा नाही जात. हा आपला भाऊ आहे. तो रूमला जातो. आणि माझा तर लांब पर्यंत त्या गोष्टीचा संबंध नाही. बाय लव यू. तो बाय direct बाय घरी बाय बोलतोय. बाय. love तो you. direct घरी बाय बाय. गेला. पुढे बोलूया. बस झालं बस आम्ही झालं. वैभवला एक नाव दिलं नराधम. नराधम. मला त्याचं स्पेशल SV. त्याचं स्पष्टीकरण आम्ही जेवताना देऊ. आणि हा नराधाम प्रो मॅक्स एकदम एकदम खालच्या पातळीचा माणूस. काय पातळीच नाही याला. VPS. VPN असतं ते. VPN लावून बघतो हा. VPN लावून. हा चला भेटू आपण नंतर आता जेवताना. साईडला हा? नावं चला, घ्यायचे नाही. का आता काय लागलं? नावं घ्यायचे नाही, फक्त तोंडाने बोलायचं. चला बघा तुला काय भेटू नंतर. बघी देतोय. बाय बाय. नराधन अल्ट्रा प्रो मॅक्स. बाय बाय. लव यू. अरे ठेव आता. कोणाला बोललो ते समजून जावा, खुश व्हा. हॅलो गाईज. आणि आम्ही आता CNG भरलाय फुल. आता आमचा CNG संपला होता. म्हणजे असं आमचा ड्रायव्हर प्रोफेशनल ड्रायव्हर CNG संपल्यावर सांगतो CNG संपले म्हणून. जर का CNG संपला होता, पण तुमच्या तोंडावर भीती होती का? नाही. कारण हा व्यक्ती होता आमच्या सोबत. धक्का मारायला. हा. दाब दाब दाब. तर काय बोलता, आम्ही जेवलोय वगैरे मस्त एकदम. बघा आमची गाडी. पद्धतशीर. त्यांनी व्हेज खाल्लं, आम्ही नॉनव्हेज खाल्लं. आम्ही व्हेज खाल्लंय, बाकी 2 मसाला पापड, कांदा पण होता. बिल पण सांगितलं. बिल किती बिल झालंय बिल भाऊ? झाला होता 2300 रुपये. 2300 रुपये. हा. आणि ठीक आहे, साहिलने भरले पैसे. थँक्यू साहिल त्यासाठी. सॉरी पप्पानी. आणि गाडी बघा आमची कशी उडतीये बघा. चला भेटू नंतर. बाय. लव यू. तुम्हाला बोललो ते समजून जा. कोणाला? प्रतीक्षाला.